सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. आपल्या सगळ्यांना नेहमी प्रश्न पडतो, आपल्या देवघरात मूर्त्या असतात बाप्पाच्या, देवांच्या. मग त्या धातूच्या असतात, मग कालांतराने थोडीशी त्याच्यावर काजळी येते, काळपट पडतात. चांदीच्या असतील तर काळ्या पडतात आणि इतर धातूच्या निस्तेज होत जातात. मग अशा वेळेस त्या धुवायच्या कशा, हा मोठा प्रश्न येतो. खरं तर त्या देवाच्या मूर्त्या प्राणप्रतिष्ठित असतात. अशा वेळेस पितांबरी वगैरे लावून, साबण वगैरे लावून त्या धुवू नयेत. मग शास्त्र काय सांगतं, त्याला उद्वार्जन नावाचा विधी सांगतात. मग तो कसा करायचा, तर मूर्ती सतेज होण्यासाठी आपण चिंच, मीठ, लिंबू आणि भस्म हे 4 पदार्थ एकत्र करून त्याद्वारे मूर्ती जर स्वच्छ केली तर ती अतिशय उजाळा देणारी ठरते, चकचकीत होते. आणि मग ती घासायची कशी, कुठे कुठे बारीक नक्षी असते. मग अशा वेळेस ब्रश वगैरे न घेता नारळाची जी किशी असते ती घ्यायची, नारळाची शेंडी घ्यायची आणि त्याने हळूहळूवारपणे चिंच, मीठ, लिंबू आणि भस्म याद्वारे घर्षण करीत ती मूर्ती साफ करायला हवी. आणि असं स्वच्छ केल्यानंतर मग पंचामृती अभिषेक करून विशिष्ट प्रकारचे सूक्तांचं म्हणजे गणपती अथर्वशीर्ष, श्रीसूक्त यांचं पठण करून देवाला अभिषेक करायचा. अशा प्रकारे मूर्ती स्वच्छ करण्यात यावी. पितांबरी किंवा तत्सम रुपेरी वेगळ्या पदार्थांचा वापर करून मूर्ती घासू नये, जेणेकरून देवाला दोष निर्माण होऊन आपल्याला दोष लागू शकतो. मग अशा प्रकारे आपण चिंच, मीठ, लिंबू आणि भस्माने मूर्ती साफ केली तर ती शास्त्रोक्त पद्धतीने होईल. मूर्ती अशा प्रकारे वर्षातून 2-3 वेळा आपण स्वच्छ करू शकता, ज्याला उद्वार्जन असं म्हणतात. जे केल्याने मूर्तीचं तेज कायम राहतं आणि आपल्याला देखील प्रसन्नता प्राप्त होत असते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.